हे अपंगालय ह्याचा अर्थ जिथे अपंग राहतात त्या अपंगांचं स्वतःचं घर, टोटली अंथरुणाला खिळलेल्या अपंग व्यक्तींची पूर्ण तऱ्हेची मरेपर्यंत देखभाल करणं हा संस्थेचा उद्देश। मैं अकेला ही चला था जाने में मंजिल, लोग मिलते गए, कारवां बनता गया। कुछ ऐसी ही अवस्था हमारी भरारी की है। हम कुछ विकलांग दोस्त हमारी ट्राइसिकल पे डोंबिवली के गार्डन पे मिला करते थे। बारिश शुरू हुई और ये सिलसिला बंद हुआ। डोंबिवली के डॉक्टर अंजलि आप्टे, उन्होंने पूछा मुझे कि आप जो मिलते थे आप क्यों नहीं मिलते। तो हमने कहा कुछ उसके पे हल निकालना होगा उस समस्या को, तो हमें कोई ऐसी लोगों की ज़रूरत है। तो कोई बात नहीं, और हम क्यों नहीं संस्था निकालते हैं। ही अपंगालयाची बेसिक संकल्पना आहे की हे हॉस्टेल नाही, हॉटेल नाही आणि हॉस्पिटल पण नाही। अपंगालयाची गरज वाटते याचं कारण मुख्य असं आहे की आता आमचं जोडपं उदाहरणार्थ आम्ही दोघे जण हँडिकॅप आहोत। आज आम्ही तरुण आहोत, आम्ही काही गोष्टी करू शकतो। माझ्याकडे सासू सासरे आहेत, ते आम्हाला मदत करू शकतात वेळोवेळी। शेजारी पाजारी करतात, नाही असं नाही, पण शेजाऱ्यांच्या मदत करण्याला लिमिट असते शेवटी। आणि आम्हाला आज न उद्या थकायला होणार, आम्ही थकल्यानंतर पुढे काय, हेच बरोबर आहे। आम्हाला घरासारखं वाटतं। का म्हणजे सगळी एकोपाने राहतात, बरं वाटतं, घरच्यापेक्षा बरं वाटतं। आपण चांगले तर माणसं चांगली, काय आपण वाटतं माणसं बेकार। आम्ही डे केअर सेंटरची एक संकल्पना आम्ही रुजवतोय आणि आमच्या नवीन प्रोजेक्टमध्ये त्याकरता खूप जागा असेल की सकाळी अपंग येतील, संध्याकाळी घरी जातील आणि त्यामुळे त्यांची फॅमिली अटॅचमेंटही राहील आणि त्याचबरोबर ते तिथे येऊन काही काम करतील, एकमेकांमध्ये मिसळतील आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि ते पुढे त्यांचं आयुष्य सुखी होण्याच्या दृष्टीने आणि ते समाजाचा एक घटक आहेत अशा पद्धतीने ते काम करू शकतील। कारण आज काय होतंय की ते स्वतःला वेगळं समजतायत आणि आपणही त्यांना वेगळं समजतोय। आपण त्यांना स्पेशल पीपल म्हणून ट्रीट करतोय आणि हेच आम्ही स्टॉप करतोय की स्पेशल पीपल म्हणून आपण ट्रीट करणार नाही आहोत त्यांना। ते सुद्धा आपल्याच समाजाचा एक घटक आहेत आणि ते सुद्धा आपल्याच बरोबरीने काम करणार आहेत। मला एक प्रकारचा आनंदच झालेला आहे, कारण ह्या लोकांची सेवा करणं म्हणजे एक प्रकारची देवाची सेवा करण्यासारखी झालेली। त्यांच्याशी प्रत्येकाशी प्रेमाने वागायचं। त्यांना ॲक्च्युली मी नाचून देखील दाखवतो, जर कोण असं नर्वस असेल तर मी नाचून पण दाखवतो। अपंगांकरता चालवलेली संस्था आहे, त्या संस्थेने असं काहीतरी निर्माण करावं की जेणेकरून त्यांनाच पुढे भविष्यात त्याची मदत होईल। पण मला जमतं तेवढं मी माउथ पब्लिसिटी करते संस्थेची आणि डोनेशनसाठी माझे प्रयत्न चालू असतात। कॅटरिंगची व्यवस्था माझ्याकडे आहे। नाश्ता काय करायचा, जेवण काय करायचं, दुपारचा नाश्ता काय करायचा, रात्री जेवण काय करायचं, हे सगळं मी लोकांना सांगते। नंतर सगळ्या स्वयंपाकाची टेस्ट घेते। मी टेस्ट घेतल्यावर मग ओके म्हटलो की मग सगळ्यांना जेवण वाढायचं।